नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवी शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण हे बघत आहात की हे सफरचंदाची बाग आहे. ही काही सफरचंदाची बाग जम्मू काश्मीर किंवा हिमाचल प्रदेशमधली नाही, तर ही आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मानेगाव येथील अधिकराव माने या शेतकऱ्यांच्या शेतामधील ही बाग आहे. आपण बघू शकता छान वाढलेली आहे बाग आहे. ही 3 वर्षाची झाडे आहेत. त्यांनी छान खड्डे काढून त्याच्यामध्ये शेणखत वगैरे घालून ही चांगला खड्डा भरून घेऊन त्याच्यामध्ये सफरचंदाची लागवड केलेली आहे. याच्यामध्ये एक त्यांनी सीझन घेतलेला सुद्धा आहे. हे बघू शकता, हे सफरचंदाचे कसे कलर आलेला आहे, कशी लागलेली आहे. छान येऊ शकतात. म्हणजे जशी आपल्याला हिमाचल प्रदेशमध्ये जशी बाग दिसते तशी बाग आपल्याला इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ शकते. त्यासाठी याला थोडंसं थंड क्लायमेट लागतं. मग थंड क्लायमेट म्हणल्यावर इकडचा जो काय सह्याद्रीचा जो भाग आहे, याच्यामध्ये मग सातारा जिल्हा घ्या किंवा कोल्हापूर जिल्हा घ्या, यावरचा जे डोंगराळ भागामध्ये हे छान येऊ शकतात. हे बघा कसा कलर आलेला आहे आणि चांगले लागलेली आहे. जशी काही जी आपल्याला जम्मू काश्मीर किंवा हिमाचल प्रदेशमध्ये जशी आपण बाग बघतो तशी आपल्याला जाणवत आहे. तर यासाठी या शेतकऱ्यांनी की हर्मन 99 या 99 ह्या जातीची निवड करून त्याची लागण त्यांनी केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन टाकलेलं आहे. त्यानंतर सेंद्रिय खताचा पूर्ण वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये की रोग आणि किडीचा थोडासा प्रादुर्भाव आपण जर कंट्रोल केलो, माहिती जर घेतली, तर ही सफरचंदाची बाग आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे येऊ शकते. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, की अशी आपण जर यांनी प्रायोगिक तत्त्वावरती लावलेली आहे, मात्र छान आलेली आहे. बरेच मोठे मोठे लोक येऊन इथं की शास्त्रज्ञ वगैरे येऊन इथं व्हिजिट देऊन जातात. बरंच मार्गदर्शनसुद्धा करून जातात. तर त्याच्यामुळं की सफरचंदाची बाग छान येऊ शकते. आता या शेतकऱ्यांनी बघा की 12x12 किंवा 15x15 या फुटावरती जर लागण केली तर हवा खेळती राहते आणि मग सफरचंदामध्ये चांगलं उत्पन्न येऊ शकतं. आता या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, इथं जरा डोंगराच्या कडेला असल्यामुळं की थोडासा पक्ष्यांचा प्रादुर्भाव जास्त होता. त्याच्यामुळं त्यांनी वरती जाळी मारलेली आहे. त्याच्यामुळे जेणेकरून पक्षी येऊन त्याचा प्रादुर्भाव करणार नाहीत अशी काळजी घेतलेली आहे. त्याच्यामुळं की आपण अशा पद्धतीने जर लागण केली की संघटित पद्धतीनं एक जर 10-15 शेतकरी मिळून जर एका ठिकाणी जर अशी लागण केली, तर ते एकमेकाच्या प्लॉटवरती जाऊन की फिरून की कोणता रोग आलेला आहे किंवा कसं केलं पाहिजे ह्या संदर्भात ती माहिती घेऊ शकतात. हे बघू शकता, हे सफरचंद किती लागलेले आहेत बघा आणि छान कलर आलेला आहे. जम्मू काश्मीरसारखे आपल्याला हे सफरचंद वाटतात. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, की अशा पद्धतीने जर लागण केली तर आपल्याला त्या जम्मू काश्मीरसारखं आपल्याला आपल्या भागातसुद्धा पीक घेऊ शकतो. त्याच्यामुळं ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.